तर याच्याच अनुषंगानं कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदेचे मंत्री नितेश राणेंवर नाराज असल्याची माहिती आहे। नितेश राणेंच्या बाप या शब्दावरून केलेल्या विधानावर मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। महायुतीत एकत्र असताना असं विधान करणं चुकीचं आहे अशा शब्दांमध्ये मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली। कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे। नितेश राणेंनी एका भाषणादरम्यान बाप हा शब्द उच्चारलेला होता। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। आवेश, खरं तर आता कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे। काल उदय सामंतांनी सुद्धा एका भाषणादरम्यान बाप तो बाप रहेगा असं म्हटलेलं होतं। नक्कीच विक्रम, आपल्याला माहित असेल की महायुतीचं सरकार आहे, तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहे। पण नितेश राणे ज्या प्रकारे आक्रमक भाषण करतात त्यामुळे कधी कधी महायुतीतीलच पक्ष नाराज होतात। धाराशिव येथील भाषणात त्यांनी बाप हा शब्द काढला होता। त्यानंतर शिंदे शिवसेनेचे आमदार आणि नितेश राणेचे मोठे बंधू निलेश राणे यांनी सुद्धा व्यक्त झाले होते सोशल मीडियावर। त्यांनी असं वक्तव्य करायला नाही पाहिजे असं म्हटलं होतं। आज जे कॅबिनेटची बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा शिंदेच्या 4 ते 5 मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की आपण नितेश राणे यांना समज देऊ। आणि आज माध्यमाशी बोलताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत नितेश राणे याबाबत समज देण्याचं सांगितलेलं आहे। विक्रम, नाही खरं आवेश, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलल्यानंतर तरी बाप या शब्दावरून सुरू झालेला हा कलगीतुरा थांबतो का असाच सुरू राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।